मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दुबईमध्ये. आणि आता आपण एका दुबईच्या बस स्टॉपवर आहोत, ज्याचं नाव आहे मॉल ऑफ एमिरेट्स बस स्टॉप. आणि दुबईमध्ये ना बस अशा लागतात जिथे पण तुम्हाला बेसिकली जायचं आहे. आणि बसचा डोअर जस्ट असं टॅप केल्यावर ओपन होतं. ओपन झाल्यावर तुम्हाला इथे तुमचं नॉल कार्ड जे आहे ते टॅप करायचं असतं. So, हे माझं नॉल कार्ड आहे. टॅप केल्यावर इथे चेक इन म्हणून येतो, बॅलन्स येतो आणि मग तुम्ही जिथे हवं तिथे बसू शकता. तसं या साईडला कमी असते गर्दी जरा, बट तेच तुम्ही बिझनेस बे वगैरे साईडला गेलात तर कचकचून गर्दी असते, सेम जशी आपल्या बसमध्ये गर्दी असते. बस लोक खूप धक्काबुक्की नाही करत आणि दरवाजावर लटकत नाही, कारण ऑफकोर्स दरवाजे बंद होतात इथे. सो हा एक डिफरन्स आहे. बाकी आत पूर्ण एसी असतो बसच्या आणि समोर तुम्हाला मॅप दिलेला असतो, म्हणजे स्टे कुठे कुठे बस थांबणार आहे. सो बेसिकली हा जो एरिया आहे इथे व्हीलचेअर असेल किंवा बेबी चेअर असेल तर इथे उभं करू शकतात, इथे लोक ठेवू शकतात. आणि सपोज कोणाला बसायचं झालं तर मग ते इथे सीट खाली करून बसू पण शकतात. So, हा पण एक ऑप्शन आहे इथे. तर पुढे गेल्यावर तुम्हाला बॅग आणि ठेवायला जागा मिळते, बेसिकली अशी जिथे बॅग्स किंवा बेबीची चेअर असते जी डिटॅचेबल असते ती ठेवू शकता. आणि या पहिल्या सगळ्या सीट्स प्रायोरिटी सीट्स आहेत, लाईक फॉर वुमेन अँड फॉर हँडिकॅप पीपल अँड फॉर ओल्ड एज पीपल. तो त्यांच्यासाठी आहे. बाकी सगळ्या मागच्या सीट्स आहेत त्या नॉर्मल लोकांसाठी आहेत. आणि वर तुम्हाला मॅप दिसतो कळ. अशी आहे ही दुबईची बस, RTA ची बस. तो आता आपलं स्टॉप जे आहे ते आलेलं आहे आणि ते स्टॉपसाठी बस पण बाजूला उभ्या करतात, रोडवर उभ्या नाही करत. सो स्टॉप आल्यावर तुमचं जे नॉल कार्ड आहे ते इथे पुन्हा टॅप करायचं आहे, 3 दिरहम चार्ज अमाऊंट, आणि डोर्स ऑटोमॅटिक ओपन होतात. आणि बस स्टॉपला असं लेबलिंग असतं F33 F35. तो आमचा जो एरिया आहे तिथे F33 आणि F35 या बसेस येतात. सो हे सगळे पार्किंग झोन आहेत. या झोनमध्ये गाड्या किंवा बसेस थांबू शकतात. रोडवर बसेस किंवा गाड्या नाही थांबत. काय बोलू मी.